पारंपरिक वाद्यांच्या गजरात पोलीस मुख्यालयात त्र्यंबोली देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली। नदीला आलेलं नवं पाणी टेंबलाई देवीला वाहत पालखी सोहळ्याद्वारे मंगळवारी जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात पोलीस मुख्यालयातील त्र्यंबोली देवीची यात्रा उत्साहात संपन्न झाली। आषाढ महिना सुरू झाला की कोल्हापूरकरांना त्र्यंबोली यात्रेचे वेध लागतात। पोलीस मुख्यालयातही दरवर्षी त्र्यंबोली यात्रा केली जाते। सोमवारी रात्री पोलीस मुख्यालयाच्या परिसरातील श्री टेंबलाई देवीच्या मुखवट्याची पूजा करून देवीची पालखीमध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली। मंगळवारी सकाळी देवीची श्रीसूक्त पठणासह षोडशोपचार पूजा करण्यात आली। त्यानंतर दीपक गुरव, प्रमोद गुरव, सदानंद गुरव आणि सूर्यकांत गुरव यांनी देवीची योगदंड धारण केलेली चतुर्भुज अशी आकर्षक पूजा बांधली होती। दरम्यान नदीला आलेलं नवं पाणी देवीला अर्पण करण्यात आलं। मुख्यालयाच्या परिसरातून देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी पालखीचं सारथ्य केलं। तसंच पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पालखीतील देवीला वस्त्र अर्पण करून देवीचं मनोभावे दर्शन घेतलं। पावसातच ही मिरवणूक उत्साहात निघाली। नवं पाणी घेऊन ही पालखी टेंबलाई देवीच्या भेटीला गेली। देवीला खारा आणि गोडा नैवेद्य वाहण्यात आला। भाविकांनी कोरडा शिधा देखील देवीला अर्पण केला। पोलीस मुख्यालयात अत्यंत भक्तिमय आणि जल्लोषी वातावरणात त्र्यंबोली यात्रा पार पडली।